बघा नेक्स्ट क्वेश्चन. कमिंग बॅक टू द नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय म्हटलंय. एन एअर कॉलम आहे हुज लेंथ इज 17 सेंटीमीटर. त्याची लेंथ 17 सेंटीमीटर आहे. तर त्यांनी विचारलं आहे कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी इन फिफ्थ ओव्हरटोन. फिफ्थ ओव्हरटोनमध्ये फ्रिक्वेन्सी विचारली. इफ द एअर कॉलम इज क्लोज्ड ॲट वन एंड अँड ओपन ॲट बोथ द एंड्स अँड द वेलॉसिटी ऑफ साऊंड इज गिवन. दिस इज व्हेरी बेसिक क्वेश्चन. हा बेसिक क्वेश्चन आहे. दिस इज बेसिक क्वेश्चन. ओके. लेक्चर्स अटेंड करा, फायदा आहे तुमचा. बघा गिवन दॅट व्हॉट इज द लेंथ 17 सेंटीमीटर. लेंथ इज 17 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन. तर फिफ्थ ओव्हरटोनमधली फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. त्याच्यानंतर वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 340 मीटर पर सेकंड. बघा गिवन दॅट एल इक्वल टू 17 सेंटीमीटर. So this is 17 into 10 raised to minus 2 meter. So V equal to 340 meter per second. To find आपल्याला काय विचारलंय. आपल्याला विचारलंय फ्रिक्वेन्सी इन फिफ्थ ओव्हरटोन. फिफ्थ ओव्हरटोन मधली फ्रिक्वेन्सी विचारली. फाइंड द फ्रिक्वेन्सी इन फिफ्थ ओव्हरटोन. पहिला ज्यावेळेस पाईप काय असणार आहे क्लोज. and find the frequency in fifth overtone when the pipe is open. की ज्यावेळेस पाईप काय असतो ओपन असतो. So find the frequency in fifth overtone for closed organ pipe as well as open organ pipe. तर आपण सोडवूया याला. सॉरी. बघा तर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची फिफ्थ ओव्हरटोन मधली. आता पहिल्यात आपण क्लोजची काढायची. क्लोज फॉर ऑड. क्लोजसाठी काय आहे ऑड. क्लोजसाठी आहे ऑड. बघा तर फर्स्ट वन फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड ऑर्गन पाईप. फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड ऑर्गन पाईप इन फिफ्थ ओव्हरटोन. फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड ऑर्गन पाईप इन फिफ्थ ओव्हरटोन. आता क्लोज्ड आहे. क्लोज्ड म्हणजे काय. क्लोज्ड म्हणजे काय V/4L. हे शिकवलं आहे मी तुम्हाला की इथं असतं V/4L. आता फक्त इथला मल्टिप्लाइंग फॅक्टर चेंज करायचा आहे. आता क्लोज्ड आहे. क्लोज्ड म्हणजे ऑड. हे तुम्हाला माहिती आहे. क्लोज्ड म्हणजे ऑड. N 3N 5N 7N 9N 11N. फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन, फिफ्थ ओव्हरटोन. फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे काय आलं 11. म्हणजे इथं मल्टिप्लाइंग फॅक्टर येणार 11. हा 11च मला आवडत नाही. दिसतच नाही नीट. पायसारखाच दिसतो. ओके. व्ही किती आहे 340 इंटू 4 इंटू एल किती आहे 17 इंटू 10 रेज टू मायनस 2. 17 1 17 17 2 34. इथं आले 20. हे मायनस इथं 4 5 20. हे वरती गेलं 11 इंटू 5 इंटू 10चा स्क्वेअर. इथं आले 11 5 55 इंटू 10चा स्क्वेअर. 5500. सो दॅट विल बी द फ्रिक्वेन्सी हर्ट्स इन फिफ्थ ओव्हरटोन. सो दिस द फ्रिक्वेन्सी इन फिफ्थ ओव्हरटोन फॉर क्लोज ऑर्गन पाईप. सगळ्यांना कळलं इथपर्यंत. ओके. आता आपल्या फ्रिक्वेन्सी काढायची. बघा फ्रिक्वेन्सी इन फिफ्थ ओव्हरटोन. पण पाईप कोणता आहे ओपन. ऑर्गन पाईप. फ्रिक्वेन्सी इन फिफ्थ ओव्हरटोन. बघा फ्रिक्वेन्सी इन फिफ्थ ओव्हरटोन फॉर ओपन ऑर्गन पाईप. ओपनसाठी काय असतं V/2L. ओपनसाठी असतं V/2L. मी तुम्हाला हिंट सांगितली आहे क्लोज्ड ऑड 4. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर. आता ओपन ऑर्गन पाईप आहे. मग ओपन ऑर्गन पाईपसाठी आलं V/4L. फिफ्थ ओव्हरटोन N 2N 3N 4N 5N. फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन,
आणि इथं आलं फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे इथं आला 6, इथे आला 6. सो 6 इंटू व्ही म्हणजे किती 340 अपॉन 2 इंटू यल किती आहे 17 इंटू 10⁻². हेच कॅल्क्युलेशन 17 दूनी 34 इथं आले 20, 2ने भाग दिले इथं आले 10. दिस इज 6 इंटू 10 इंटू खालचा वरती गेला प्लस. सो 6 इंटू 10चा क्यूब. सो 6000 हर्ट्ज. ओके डन. कळलं. फिफ्थ ओव्हरटोनमधली फ्रिक्वेन्सी विचारली. फ्रिक्वेन्सी कशामधली विचारली फिफ्थ ओव्हरटोनमधली. हा मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो सगळ्यांना आहे ना. ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण काय करतो त्या मल्टिप्लाइंग फॅक्टरने मल्टिप्लाय करतो. मग फिफ्थ ओव्हरटोन ओपन पाईपमधला आहे. मग ओपन पाईपची बाराखडी मांडली मी 1 2 3 4 5 6 बरोबर. फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन, फिफ्थ ओव्हरटोन. मग फिफ्थ ओव्हरटोनला किती झाला 6 मल्टिप्लाइंग फॅक्टर आला तो मांडला. इकडे क्लोज्ड ऑर्गन पाईप होता. क्लोज्ड ऑर्गन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे V/4L आणि मला पाहिजे होता फिफ्थ ओव्हरटोन. मग फिफ्थ ओव्हरटोनला मी असं म्हटलं फिफ्थ ओव्हरटोन आहे. मग फिफ्थ ओव्हरटोन आहे म्हणजे N 3N 5N 7N 9N 11N 13N. पहिला दुसरा ओ नो. बघा फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन, फिफ्थ ओव्हरटोन 11N. मग इथं मल्टिप्लाइंग फॅक्टर 11 घेतला. आता कळलं सगळ्यांना. ओके हे तर फार सोपा प्रश्न आहे. फार इझी क्वेश्चन आहे. 1 मार्कला येणार. 1 मार्कला. ए क्लोज्ड पाईप ओपन पाईप हॅव सेम लेंथ. क्लोज्ड पाईप आणि ओपन पाईपची लेंथ सेम आहे. म्हणजे मी काय म्हणतो डाटामध्ये काय लिहिणार हो LC इक्वल टू येलो. क्लोज्ड आणि ओपन ऑर्गन पाईपची फ्रिक्वेन्सी सेम आहे LC इक्वल टू येलो. शो दॅट नो मोड ऑफ द क्लोज्ड पाईप हॅज द सेम वेवलेंथ ॲज एनी मोड ऑफ द ओपन पाईप. कोणत्याही मोडमध्ये त्यांची जी वेवलेंथ आहे ती सेम नसते. म्हणजे आता मला यल दिला आहे सेम. मग यलवरनं लॅमडामध्ये गेलं पाहिजे. मग बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे क्लोज्ड पाईपसाठी आहे NC इक्वल टू V/4L. इथे LC आला बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे V इक्वल टू L लॅमडा. शो दॅट नो मोड ऑफ द क्लोज पाईप हॅज सेम वेवलेंथ. हां आता इथे बघा ओपन पाईप आहे म्हणजे NO आला. सो V/2LO. ओके 2LO. आता LC आणि येलो कसा आहे सेम आहे. बरोबर. मग जर मी असं मांडलं तर कसं येईल बघा. या ठिकाणी LC आणि येलो सेम आहे. मग LC साठी जर इक्वेशन मी मांडलं तर काय येईल. व्हॉट इज LC हिअर. LC इक्वल टू V/4NC. व्हॉट इज येलो हिअर. येलो इक्वल टू V/2NO. ओके. आता तुमचा LC इक्वल टू काय आहे येलो आहे. म्हणजेच काय आलं V/4NC इक्वल टू हे दोघं सेम आहेत ना. V/4NC इक्वल टू V/2NO. ओके. आता V इक्वल टू काय असतं L लॅमडा. सो NC इंटू लॅमडा C अपॉन 4 इंटू NC. V म्हणजे काय असतं L लॅमडा. NO अपॉन लॅमडा येलो अपॉन 2NO. ओके. आता काय आलं NC ला NC कॅन्सल, NO ला NO कॅन्सल. सो दिस लॅमडा C अपॉन 4 इक्वल टू लॅमडा ओपन अपॉन 2. आता हे दोघं सेम आहेत का. नाही. हे दोघं सेम कधी येतील तर कसं येईल बघा. सो 2 लॅमडा C इक्वल टू 4 लॅमडा 0. सो लॅमडा C इक्वल टू 2 टाइम्स लॅमडा 0. सो हिअर लॅमडा C इज नॉट इक्वल टू लॅमडा 0. तर हे सेम नाही आहेत हे प्रूव्ह करायचं होतं. नो सेम वेवलेंथ. प्रॉब्लेम कळला का बघा.
मी कसं टॅकल केला, मी तुम्हाला माझी डायरेक्शन सांगतो. मी कसं सोडवलं. समजा मी पण विद्यार्थीच आहे, ओके, आणि मला सोडवायचं आहे हा. मग मी कसं सोडवलं बघा बाळांनो, मी कसं सोडवलं. मी इथं गेलो, मी काय वाचलं, क्लोज्ड पाईप, ओपन पाईप, सेम लेंथ, दोघांची लेंथ सेम. इथे लिहून टाकलं मी LC = YOLO. शो दॅट नो मोड ऑफ द क्लोज्ड पाईप हॅज सेम वेवलेंथ. नो वेवलेंथ इज सेम. दोघांची वेवलेंथ सेम नाही एवढं मला दाखवायचं आहे. मग मी क्लोज पाईपकडे आलो. क्लोज पाईपचा NC लिहिला, फंडामेंटलच लिहिला V/4 LC. मग LC = हे. मी फंडामेंटल पहिलं कम्पेअर करणार. मग मी ओपन पाईपसाठी गेलो, ते एवढं मांडलं. मग मला LC = YOLO दिला आहे, तो मांडला मी. मग मला असं आलं, हे इक्वेशन आलं. शेवटी मला लॅम्बडाकडे जायचं, लॅम्बडाकडं. म्हणून मी व्हीची व्हॅल्यू टाकली n लॅम्बडा. ते कॅन्सल झालं बघा. मग λc इज ट्वाईस λ0. म्हणजे क्लोज ऑर्गन पाईपची वेवलेंथ आणि ओपन ऑर्गन पाईपची वेवलेंथ सेम नाही. गॉट इट एव्हरीवन, गॉट इट. आपल्याला बीटचं डेरिवेशन घ्यायचं आहे, बीट फ्रिक्वेन्सीचं. व्हॉट आर बीट्स लिहायचं आहे बरं का. आता डेरिवेशन राहिले, तुमचं डेरिवेशन राहिले बाळांनो. आपल्याला डेरिवेशन लिहायचं आहे. सगळ्यांनी वही पेन घेऊन बसायचं आहे, किंवा तुमच्याकडे असं लूज पेजेस असतील तर ते घ्या. आपलं डेरिवेशन लिहायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट आर बीट्स. बीट्स म्हणजे काय. व्हॉट आर बीट्स. बीट्स म्हणजे काय. बघा, व्हॉट आर बीट्स म्हणजे काय. 1 मार्क क्वेश्चन, 1 मार्क. बीट्स म्हणजे काय, लक्ष द्या, तुम्ही काही लिहू नका. when two or more waves traveling through the medium arrive at a point simultaneously. बघा, 2 or more waves traveling through the medium arrive at a point simultaneously, then each wave produces its own displacement. Wave number 1, wave number 2, wave number 3, wave number 4, wave number 5, wave number 6, wave number 7. ह्या सगळ्या ज्या वेव्स आहेत ना, त्या एकाच पॉईंटला येऊन मिळाल्या बघा. सगळ्या वेव्स एकाच पॉईंटला येऊन मिळाल्या. when two or more waves traveling through the medium arrive at a point simultaneously, then each wave produces its own displacement, and the resultant displacement is the vector sum of their displacement. And resultant displacement is the vector sum of their displacement. And the resultant displacement is the vector sum of their displacements. ओके. आता मग बीट्स म्हणजे काय. आता 2 किंवा 2पेक्षा जास्त वेव्ज असतात, आणि त्यांची वेवलेंथ सेम असते, त्यांची डायरेक्शन सेम असते, त्यांची डायरेक्शन सेम असते, बट दे डिफर इन स्लाइटली. देर इज स्लाइटली डिफरन्स इन फ्रिक्वेन्सीज. सो व्हॉट आर बीट्स म्हणजे काय. तर बीट्समध्ये की पॉईंट्स काय आहेत बघा. सेम डायरेक्शन, त्यांची डायरेक्शन सेम असते. हॅविंग सेम वेवलेंथ, त्यांची वेवलेंथ सेम असते. हॅविंग सेम वेवलेंथ. वेन टू साऊंड वेव्ज असतात, त्यांची वेवलेंथ सेम असते, त्यांची ॲम्प्लिट्यूड पण सेम असते. सेम ॲम्प्लिट्यूड, बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, ते व्हॅरीज स्लाइटली. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. दे व्हॅरी स्लाइटली इन फ्रिक्वेन्सीज. म्हणजे फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे L1 आणि N2. सो चल, आपल्याला लिहायचं आहे. हे आर्टिकल सरांनी शिकवलं होतं, त्यामुळे हे आर्टिकल आपण लिहून घेऊया. चला द्या. when there is superposition of two sound waves, having same amplitude, same wavelength,
but slightly different frequencies when there is superposition of two sound waves having same amplitude, same wavelength, but slightly different frequencies. This is very important ना, slightly different frequencies. याला highlightच करायचं. Slightly different frequencies traveling in same direction. This is also important. Traveling in same direction, then इथून पुढचं नवीन वाक्य झालं. Then intensity of sound, कोण intensity, their intensity of sound varies कसं, periodically with time. This phenomena is called as beats. ह्या फेनॉमेनाला काय म्हणायचं, beats. When there is superposition of two sound waves. पहिलं वाक्य काय लिहिले बघा, when there is superposition of two sound waves कशा आहेत, same wavelength, same amplitude, same direction, but slightly different frequencies. मग काय होतं, then intensity of sound varies periodically with time. हा टाइम लय महत्वाचा आहे बरं का, शेवटी लिहिलं आहे पण लय महत्वाचा आहे. सो इंटेन्सिटी व्हॅरीज पिरियॉडिकली विथ टाइम. लिहून झालं का सगळ्यांचं, लिहून झालं बघा. पहिलं सेंटेन्स, वेन देर इज सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स. दोन साऊंड वेव्हचं काय होतंय, सुपरपोजिशन. कशा आहेत त्या वेव्स, हॅव्हिंग सेम वेवलेंथ, सेम एम्प्लिट्यूड, सेम डायरेक्शन, बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. मग काय होतंय, व्हॅरीज, इंटेन्सिटी व्हॅरीज इनवर्सली, व्हॅरीज पिरियॉडिकली विथ टाइम. ओके, फेमस क्वेश्चन आहे हा, 1 मार्काचा. चलो, तर आता आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे डेरिव्हेशन घ्यायचं आहे. बघा, डेरिव्हेशन क्वेश्चन लिहा. एक्सप्लेन production of beats, and deduce analytically the expression for beat frequency. असा प्रश्न विचारला होता मार्च 2022 मागच्या वर्षी, 3 मार्कला. याला और काय येतो बघा, what are beats. Prove that beat frequency is equal to the difference. Prove that beat frequency is equal to the difference between the frequencies of two sound notes giving rise to beats. जुलै 22 4 मार्क्स.
Prove that beat frequency is equal to the difference between the frequencies of two sound notes giving rise to beats. Giving rise to beats. ओके, याचं डेरिवेशन घ्यायचं वेळांनो. चला आता व्हॉट आर बीट्स हा जो पहिला प्रश्न आहे. व्हॉट आर बीट्स, बीट्स म्हणजे काय, बीट्स म्हणजे काय इथं लिहिलं आहे. व्हॉट आर बीट्स, त्याच्यानंतर काय म्हटलं, एक्सप्लेन द प्रोडक्शन ऑफ बीट्स. एक्सप्लेन द प्रोडक्शन ऑफ बीट्स, हेच उत्तर लिहायचं. एक्सप्लेन द प्रोडक्शन ऑफ बीट्स, त्याला पण हेच उत्तर लिहायचं. बीट्स कसे तयार होतात. आता काय म्हटलंय, बीट्स कसे तयार होतात, तर दोन साऊंड नोट्स असतात. देर आर टू साऊंड नोट्स. दोन साऊंड नोट्स असतात. मग यांचं काय सेम असतं, हे दोन साऊंड नोट्स आहे, मग यांचं काय सेम असतं बोला. यांचं काय सेम असतं, वेवलेंथ. यांची वेवलेंथ सेम असते. यांची काय सेम असते, ॲम्प्लिट्यूड. यांची काय सेम असते, ॲम्प्लिट्यूड. यांची डायरेक्शन काय असते, सेम. मग वेगळं काय असतं रे, फ्रिक्वेन्सी. वेगळं काय असतं, फ्रिक्वेन्सी. वेवलेंथ सेम, ॲम्प्लिट्यूड सेम, डायरेक्शन सेम, डिफरन्स काय असतं, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी मात्र वेगळी असते. बरोबर, हे कळलं. ह्या चार कंडिशन कळल्या का. काय सेम असतं, वेवलेंथ सेम असते, अजून ॲम्प्लिट्यूड सेम असते, डायरेक्शन सेम असते, काय वेगळं असतं, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आन्सर लिहायचं आहे. वेवलेंथ, ॲम्प्लिट्यूड, डायरेक्शन, फ्रिक्वेन्सी वेगळी. गुड, छान, मस्त. बघा आन्सर लिहायचं आहे. आता एकाचं आन्सर लिहून झालं आहे, व्हॉट आर बीट्स लिहून झालं आहे, हाऊ बीट्स आर प्रोड्यूस ते पण लिहून झालं आहे. मग आता माझ्याकडे किती साऊंड नोट असल्या आहेत, किती साऊंड नोट्स असल्या पाहिजेत, 2. बघा, कन्सिडर टू साऊंड नोट्स having same wavelength, same amplitude, but slightly different frequencies असं म्हटलं. बघा, डिस्प्लेसमेंट ऑफ दीज टू साऊंड नोट्स is given by, the displacement of these two sound notes is given by y1 equal to, आता a1 नाही मांडायचा तर a मांडायचं. सो y1 equal to a sin 2 pi t upon t minus x upon लॅम्बडा. सेम वेवलेंथ लॅम्बडा पण येणार नाही. ओके, आणि दुसरं y2 इक्वल टू a sin, यालाच पुढे थोडं इलॅबोरेट करायचं. y1 इक्वल टू a sin 2 pi 1 upon t म्हणजे nt minus x upon lambda. Also y2 equal to a sin 2 pi, इथं n1t येणार, n2t minus x upon lambda. Okay, since listener is at original position, original म्हणजे 0 0, so x equal to 0, x equal to 0. पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. मग काय राहणार बघा, y1 equal to a sin 2 pi n1t, हा शून्य झाला बाळांनो, हा शून्य झाला,
हा 0 झाला बिकॉज x इक्वल टू 0. So y1 equal to a sin 2 pi n1t and y2 equal to a sin 2 pi n2t. So y1 equal to a sin 2 pi n1t and y2 equal to a sin 2 pi n1 n2t. Okay? बघा, this is equation number 3 and this is equation number 4. झालं. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट is the vector sum of their displacement. Resultant displacement is the vector sum of their displacements. मग काय आहे बघा, y इक्वल टू y1 प्लस y2. सो a sin 2 pi n1t प्लस a sin 2 pi n2t. मग a कॉमन घेतला, sin 2 pi n1t प्लस sin 2 pi n2t. आपण काय म्हटलं, कन्सिडर टू साऊंड नोट्स हॅव्हिंग सेम वेवलेंथ, सेम एम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. डिस्प्लेसमेंट ऑफ दीज टू साऊंड नोट्स इज गिवन बाय y1 equal to a sin 2 pi t upon t minus x upon lambda. So y1 equal to a sin 2 pi n1t minus x upon lambda. Also y2 equal to a sin 2 pi n2t minus x upon lambda. Since listener is at original position, so x equal to 0. So y1 equal to a sin 2 pi n1t, y2 equal to a sin 2 pi n2t, 3 and 4. Resultant displacement is the vector sum of their displacement. आता मी वापरणार sin c plus sin d. By using sin c plus sin d म्हणजे sin combined, so 2 sin c plus d upon 2 combines a cos c minus d upon 2. Okay. So y equal to a sin c plus sin d. So 2 sin 2 pi n1t plus 2 pi n2t upon 2 pi n1t minus 2 pi n2t upon 2. Therefore y equal to 2a sin 2 pi कॉमन घेतला, n1 plus n2 upon 2 into t. बघा इथे काय आहे माहिती का, n1, इथे काय आहे माहिती का, n2. हेच वेगळे आहेत, ते मांडले. cos of 2 pi कॉमन घेतला, n1 minus n2 upon 2 into t. परत इथे डिफरंट कोण आहे, n1 आणि n2. थोडा स्मार्टपणा केला आहे. काय स्मार्टपणा केला सांगू, स्मार्टपणा हा केला आहे की अगोदर 2 pi कॉमन घेतला आहे आणि नंतर t कॉमन घेतला आहे. अगोदर 2 pi कॉमन घेतला आहे आणि नंतर t कॉमन घेतला आहे. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? बघा आता लेटस टेक, आता मी कॅपिटल ए घेणार आहे. कोणाला घेणार आहे बघा, कॅपिटल ए 2a आणि या सगळ्या कॉस्टच्या टर्मला कॅपिटल ए घेणार आहे, याला कॅपिटल ए घेणार आहे. आणि हा जो आहे याला कॅपिटल एन म्हणणार आहे. Let us take a equal to 2a cos of 2 pi n1 minus n2 upon 2 into t and capital N equal to n1 plus n2 upon 2. एवढं सबस्टिट्यूशन घेतलंय मी. Therefore we get
therefore we get y equal to 2a cos, therefore we get y equal to 2a cos. मग 2a cosला म्हणजे काय म्हणायचं, कॅपिटल ए साइन ऑफ 2 पाय एन टी. ओके, मग 2a cos 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी. मग कॅपिटल ए इक्वल 2a cos 2 पाय n1 मायनस n2 अपॉन टी, त्याला ए म्हटलं. सो y इक्वल टू a साइन 2 पाय एन टी, y इक्वल टू a साइन 2 पाय एन टी. आता हे काय आलं, पहिल्यासारखं झालं का नाही बघा. y इक्वल टू a साइन 2 पाय n1 टी, y2 इक्वल टू a साइन 2 पाय n2 टी, पहिल्यासारखं आलं. म्हणजे काय आलं, दिस शोज दॅट आफ्टर superposition of two waves there is resultant motion is SHM. Resultant motion is SHM. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? बोला, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? आता आपल्याला अजून बिट्स तर तयारच नाही आले, ओके. कंडिशन फॉर वॅक्सिंग आणि वॅनिंग, 3 मार्काला आल्यानंतर एकच प्रूव्ह करायचं. याला इक्वेशन नंबर 5 म्हणा, याला इक्वेशन नंबर 6 म्हणा, याला इक्वेशन नंबर 7 म्हणा, याला इक्वेशन नंबर 8 म्हणा. ओके, आता आपल्याला वॅक्सिंग आणि वॅक्सिंग म्हणजे काय, द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्झिमम, त्याला वॅक्सिंग म्हणायचं. वॅक्सिंग एक्स आहे, वॅक्सिंगमध्ये एक्स आहे, मॅक्झिमममध्ये पण एक्स आहे. वॅनिंगमध्ये यन आहे, मिनिमममध्ये पण यन आहे. चलो, वॅक्सिंग कंडिशन फॉर वॅक्सिंग, मॅक्झिमम आता amplitude of here amplitude of vibration is maximum. Here amplitude of vibration is maximum. Here amplitude of vibration is maximum. इथं amplitude maximum असते. So A equal to plus minus 2A. मी plus minus 2A कुठून घेतलं, तर इथं बघा 2A आहे, तर 2A आहे. मग amplitude is plus minus 2A, बरोबर. मग आता amplitude कोण आहे, who is amplitude? Amplitude is 2A cos of 2 pi n1 minus n2 upon 2 into t equal to plus minus 2a. 2a ला 2a cancel, therefore 2a ला 2a cancel केलेला आपण दाखवू शकत नाही, म्हणून दाखवायचं नाही. cos of 2 pi n1 minus n2 upon 2 into t equal to plus minus 1. 2a ला 2a गेला plus minus 1. आता कोणत्या अँगलसाठी कोसाइन रेशो 1 असतो, cos 0. म्हणजे काय येणार, therefore 2 pi n1 minus n2 upon 2 into t equal to 0. अजून कोणासाठी, पायसाठी, अजून कोणासाठी 2 पायसाठी, अजून कोणासाठी 3 पायसाठी, अजून कोणासाठी 4 पायसाठी.
आता शेवटचं काय येणार पी पाय इन जनरल पी पाय बरोबर वेअर पी इक्वल टू 0 1 2 3 डॅश डॅश आता 2 पायला 2 पाय गेला therefore n1 minus n2 upon 2 into t equal to 0 upon 2 pi 0 pi upon 2 pi 1 by 2 2 pi upon 2 pi 1 3 pi upon 2 pi 3 by 2 4 pi upon 2 pi 2 dash dash p upon 2 ओके आपल्याला हा n काढायचा सगळ्यांमधले 2 कॅन्सल झाले ह्या 2 ने तिकडे मल्टिप्लाय करा आता therefore n1 minus n2 into t ह्या 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं 2 into 0 0 2 into 1 by 2 1 2 3 4 डॅश डॅश काय येणार p हा 2 तिकडे घेतला बघा हायलाईट करतो मला कळेल सगळ्यात पहिल्यांदा काय केलं 2a ला 2a कॅन्सल केला मग कॉस तिकडे गेला मग कॉस 1 0 नंतर 2 पाय तिकडे गेला बघा 2 पाय तिकडे गेला मग सगळे पायच उडवून टाकले मी हे आलं आता मी 2 तिकडे घेतला बघा 2 तिकडे घेतला आता मी काय करणार n1 मायनस n2 तिकडे घेणार बघा पहिला 2a तिकडे घेतला नंतर कॉस तिकडे घेतला नंतर 2 पाय तिकडे घेतला नंतर अपॉन 2 घेतला आता n1 मायनस n2 घेतो 0 upon n1 minus n2 1 upon n1 minus n2 2 upon n1 minus n2 dash dash okay therefore t equal to 0 1 upon n1 minus n2 2 upon n1 minus n2 dash dash इथं राहिलं की हो p upon n1 minus n2 dash dash p upon n1 minus n2 p upon n1 minus n2 आता डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी डिफरन्स इन टाइम पाहिजे आपल्याला डिफरन्स इन टाइम डिफरन्स इन टाइम विच इज कॉल्ड ॲज बिट्स मग काय येणार डेल्टा टी त्याला म्हणतो मी 1 upon n1 minus n2 minus 0 सेकंड मायनस फर्स्ट काय येणार 2 upon n1 minus n2 minus 1 upon n1 minus n2 so delta t equal to 1 upon n1 minus n2 इथे काय आलं 2 minus 1 is 1 1 upon n1 minus n2 बरोबर ऑफ बिट्स 1 upon delta t फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम सो इट इज n1 minus n2 therefore beat frequency equal to n1 minus n2 it is a difference of two frequencies डेरिव्हेशन कळलं सगळ्यांना इथपर्यंतच लिहायचंय 3 मार्काला 3 मार्काला इथपर्यंतच लिहायचंय 3 मार्काला इथपर्यंतच लिहायचं आहे सो लेंदी डेरिव्हेशन पण तुम्ही जर याला 1-2-3 वेळा लिहून काढलं न बघता 1-2-3 वेळा न बघता लिहून काढलं तरी फटाफट येतं आता मला शिकवायचं होतं म्हणून जरा स्लोली गेलं आता बघा वॅनिंगला किती फास्ट होत आहे पण मी जे लिहून दिलंय ना त्याच्यामध्ये सुपर मॉडरेटर जरी आला ना तरी मार्क नाही कमी करू शकत सुपर मॉडरेटर आला तरी का मार्क नाही कमी करू शकत मग 12वीला 94 होते मला फिजिक्सला तर 4 मार्क्सचा QUEST जर 4 मार्काचा क्वेश्चन आला तरच लिहायचं बघा आता इथे काय म्हणणार मी हिअर frequency of vibration is minimum
Here frequency of vibration is minimum. Here frequency of vibration is minimum. Here frequency of vibration is minimum. मिनिमम म्हणजे काय, ए इक्वल टू डायरेक्ट झिरोच असणार. पण एचा फॉर्म्युला कोण, ए टू ए कॉस ऑफ 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू 0. 2a तिकडे गेला काय होणार 0. सगळ्यात पहिला 2a तिकडे नेला, 2a तिकडे गेला 0 होईल. देअरफॉर कॉस ऑफ 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू 0. देअरफॉर कॉस तिकडे गेला, सो 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू, सो पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2. हा ऑड आहे, ऑडला काय येणार 2p प्लस 1 इंटू पाय बाय 2. ओके. आता बघा कॉसला नेला, ओके कॉसला आला, आता 2 पायला तिकडे न्या, 2 पायला तिकडे न्या. सो n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू 2 पायने डिवाइड केलं, 2 पायने डिवाइड केलं म्हणजे काय येणार 1/4. 2 पायने डिवाइड केलं, पाय गेला खाली, 4 आला, 3/4, 5/4, 7/4. सो 2p प्लस 1 pi/4. Therefore t किती आला, therefore 2 इकडे आला, 2/4. पहिला 2 तिकडे नेऊ आपण, थोडं नेऊ ना, थोडं नेऊ, मला समजत नाही. Therefore n1 मायनस n2 इंटू 2ला तिकडे घ्या, 2/4 म्हणजे 1/2, 2 इंटू 3/4 म्हणजे 3/2, 2 इंटू 5/4 म्हणजे 5/2, 7/2 डॅश डॅश 2p प्लस 1 अपॉन 5/2. अरे हां, इथे पाय नाही राहणार, बरोबर शिवम, इथे पाय नाही राहणार. ओके. आता मग काय येणार, देअरफॉर टी इक्वल टू 1 अपॉन 2 n1 मायनस n2, 3 अपॉन 2 n1 मायनस n2, 5 अपॉन 2 n1 मायनस n2 डॅश डॅश. देअरफॉर डेल्टा टी इक्वल टू, डिफरन्स घेतला, 3 अपॉन 2 n1 मायनस n2 मायनस 1 अपॉन 2 n1 मायनस n2. डेल्टा टी इक्वल टू काय येणार, तेच येणार 1 अपॉन n1 मायनस n2. डोळे दाखवून लिहा, बदलत नाही ते. देअरफॉर दिस इज डिफरन्स इन टाइम, डिफरन्स इन टाइम, बरोबर. सो बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 अपॉन डेल्टा टी. फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ टाइम, फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ टाइम. सो काय आलं n1 मायनस n2. समजलं रिव्हिजन सगळ्यांना. मग आजपासून काय लक्षात ठेवणार, बीट म्हणजे आजपासून काय लक्षात ठेवणार, लक्षात ठेवा, नुसतं बीट म्हणजे n1 मायनस n2. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे n1 मायनस n2. नुसतं बीट म्हटलं तरी n1 मायनस n2, बीट फ्रिक्वेन्सी म्हटलं तरी n1 मायनस n2. मीन्स डिफरन्स इन फ्रिक्वेन्सीज, difference in frequencies. Okay, चलो टाटा बाय बाय.